आजच्या भागात आपल्याला असे पाहायला मिळणार आहे की इकडे तो माणूस पुन्हा एकदा आलेला असतो आणि तो दीपाला म्हणत असतो की तुम्हाला तुमच्या नवऱ्यापासून धोका आहे हेच सांगण्यासाठी मी इथे आलो आहे, मला तुमची काळजी वाटत होती. त्याबरोबर दीपा पटकन झोपेतून जागी होते. इतक्यात कार्तिकसुद्धा उठतो आणि म्हणत असतो, काय ग दीपा, काय झालं? तू वाईट स्वप्न वगैरे पाहिलंस का? थांब, थोडी शांत हो, पाणी पी. आणि कार्तिक दीपाला पाणी देतो. त्यानंतर तो तिला म्हणत असतो की हे बघ, तू एक वाईट स्वप्न पाहिलंस आणि स्वप्न हे कायम स्वप्नच राहतं. झोप बरं, तू शांतपणे झोप. त्याबरोबर लगेचच दीपासुद्धा झोपते आणि मनातल्या मनात म्हणत असते, विठोबा, मला जे स्वप्न पडलं ते फक्त स्वप्नच असू दे, ते कधीही खरं होऊ देऊ नकोस. मी आजपर्यंत खूप चांगले वाईट दिवस पाहिले आहेत, पण कार्तिक माझ्याशी चुकीचा वागतोय हे जर का मला कळलं तर हा धक्का मला सहन होऊ शकणार नाही विठोबा. त्याबरोबर इकडे सकाळी कार्तिकी, दीपिका आणि सौंदर्या मॅडम चहा पित असतात. इतक्यात तिकडे हवालदार सावंत येतात. त्याबरोबर लगेच सौंदर्या मॅडम त्यांना विचारतात की तुम्हाला कोणाला भेटायचं आहे. त्याबरोबर सावंत साहेब सांगतात की मला दीपा मॅडमना भेटायचं आहे. त्याबरोबर इकडे आयशा आर्यनला चहा आणून देते. आर्यन म्हणत असतो, अगं मावशी, तू कशाला आणलास? मला सांगायचं होतं ना, मी आणला असता. त्यावर आयशा म्हणते, अरे मग काय झालं, घे ना. त्यावर आर्यन म्हणतो, हा दुसरा कप कोणासाठी? त्यावर लगेच आयशा म्हणत असते, कार्तिकसाठी. कार्तिक कार्तिक असं म्हणून लगेचच आयशा तिकडनं आतमध्ये निघून जाते. त्याबरोबर लगेच आयशाची आई आर्यनला म्हणत असते, बघितलंस ना तिने स्वतःची काय अवस्था करून घेतली आहे, ती कशी वागते ती स्वप्नातच. त्याबरोबर लगेच आर्यन म्हणत असतो की मी मावशीचं स्वप्न पूर्ण करणारच, मी कार्तिक अंकलला तिच्याकडे घेऊन येणारच, असं तो म्हणत असतो. त्याबरोबर इकडे सौंदर्या मॅडम दीपाला विचारतात, तुझी आणि यांची ओळख कशी काय दीपा? त्यावर दीपा म्हणते, अहो आई, जेव्हा कार्तिक जेलमध्ये होता तेव्हा यांचीच तिथे जास्त ड्युटी असायची. त्यावर लगेच सौंदर्या मॅडम म्हणतात, अच्छा, जुनी आठवण आहे ना. त्याबरोबर दीपा म्हणते, काका तुमचं काही काम होतं का? त्यावर लगेच ते म्हणतात की माझ्या मुलीचं लग्न ठरलं आहे, त्याचीच पत्रिका द्यायला मी तुमच्याकडे आलो आहे. आता तुम्हाला असं वाटत असेल की मी प्रत्येक गुन्हेगाराच्या घरी जाऊन त्याला पत्रिका देत आहे, पण नाही, असं काही नाही आहे. तुमच्याबरोबर माझं एक वेगळंच नातं तयार झालं होतं. तुमच्या नवऱ्याने तुम्हाला भेटावं, त्याने तुमच्याकडे बघावं म्हणून तुम्ही रोज जेलमध्ये यायचात आणि तासनतास तिथे बसून राहायचात. तुमच्या नवऱ्याने तुमच्या हातचे 2 घास खावे म्हणून तुम्ही रोज त्याच्यासाठी डबा घेऊन यायचात, पण तुमच्या नवऱ्याने कधी तुमच्याकडे साधं पाहिलं नाही की तुमचा डबासुद्धा घेतला नाही. अन्न वाया जाऊ नये म्हणून रोजच मी ते जेवण घेऊन माझ्या घरी जायचो, माझ्या बायको मुलांसाठी. माझी मुलं ते खाऊन खुश व्हायची आणि दरवर्षी तुमच्या घरून माझ्यासाठी फराळसुद्धा यायचा. खरंच दीपा मॅडम, तुम्ही खूप चांगल्या आहात, म्हणूनच मी पत्रिका द्यायला तुमच्या घरी आलो आहे. तुम्ही सहकुटुंब सहपरिवार येऊन माझ्या मुलीला आशीर्वाद द्या. त्याबरोबर दीपा म्हणते, हो काका, नक्की आम्ही सहकुटुंब सहपरिवार तुमच्या मुलीच्या लग्नाला येऊ. त्यावर ते दीपिका कार्तिकीकडे बघतात आणि म्हणतात, या कोण, तुमच्या मुली का? त्यावर दीपा म्हणते, हो, ही दीपिका आणि ही कार्तिकी. त्याबरोबर लगेच ते काका दीपिका आणि कार्तिकीला सुद्धा सांगतात की हे बघा मुलीनो, तुमची आई खूप चांगली आहे, कर्तबगार आहे. तिच्याकडून दुसरं काही तुम्हाला शिकता नाही आलं तरीसुद्धा चालेल, पण तिच्याकडून माणसं जोडायला शिका. एवढं बोलून सावंत काका तिकडनं निघून जातात. त्याबरोबर दीपाला पुन्हा एकदा त्या माणसाचं बोलणं आठवतं आणि दीपा घराच्या बाहेर पडत असते. त्याबरोबर लगेच कार्तिक तिला विचारत असतो की दीपा, कुठे चालली आहेस तू? त्याबरोबर दीपा कार्तिकला सांगते की मी देवळात चालली आहे कार्तिक. त्यावर कार्तिक दीपाला म्हणतो, देवळात? अगं, कालच आपण आलो ना देवळातून आणि आज पुन्हा चालली आहेस तू? त्यावर दीपा म्हणते, अरे हो कार्तिक, कालची पूजा अगदी किती छान झाली, परत माझं स्वप्नसुद्धा पूर्ण झालं ना, म्हणून मग आता मी देवळात जाते, आलेच. त्याबरोबर कार्तिक हा दीपाला म्हणत असतो, अगं मग मी सुद्धा येतो ना तुझ्याबरोबर देवळात. त्याबरोबर दीपा म्हणत असते, अरे नाही, नको, कशाला, मी येते ना जाऊन पटकन. त्यावर कार्तिक म्हणत असतो, अगं मी किमान तुला सोडायला तरी येतो दीपा. त्यावर दीपा म्हणते, अरे नाही, नको कार्तिक, कशाला उगाच, मी येईन पटकन. एवढं बोलून दीपा तिकडनं निघून जाते. त्यानंतर ती सावंत काकांना भेटते आणि म्हणते की काका, मला तुमची मदत हवी आहे. आणि मग तिला त्या माणसाने सांगितलेलं ती काकांना सांगते की कार्तिकने तिच्या नावाने सेलच्या भिंतींवरती पुल्ल्या मारून ठेवलेल्या आहेत, त्यामुळे तिला ते बघायचं आहे.
तुम्ही तिला मदत करा अशी ती त्याच्याकडे विनंती करत असते. काका प्लीज मला भेटायचं आहे तिथे, मला जायचं आहे त्या सेलमध्ये. त्याबरोबर ते काका म्हणतात की ठीक आहे, तिथे माझ्या ओळखीचा एक हवालदार आहे, मी बोलून बघतो काही होतं आहे का बघूया. चला, जर का हे खरं असेल तर तुमच्या जीवाला धोका आहे. त्यावर दीपा म्हणत असते हो निघूया. आणि लगेचच ते काका आणि दीपा तिकडनं जेलमध्ये जायला निघालेले असतात. त्याबरोबर इकडे लगेचच श्वेता म्हणत असते कार्तिक तुला हे सर्व करण्याची काय गरज होती. त्यावर कार्तिक म्हणत असतो हे बघ श्वेता, मी हे सर्व काही विचार करून केलेलं होतं. आता मी मम्माचा पूर्ण विश्वास जिंकलेला आहे. आता मी दीपाला घेऊन कुठेही बाहेर जाऊ शकतो आणि बाहेरूनच ती पुन्हा घरात कधीही येणार नाही. त्यावर श्वेताला काही कळत नाही. ती विचारते म्हणजे मग कार्तिक श्वेताला पुन्हा एकदा त्याचा सर्व प्लॅन समजावून सांगतो. श्वेता खूप खुश होते आणि म्हणत असते बाप रे कार्तिक, खरंच तू सुद्धा एवढा चांगला प्लॅन करू शकतोस हे मला वाटलं नव्हतं. तू तर माझ्यापेक्षा चांगला प्लेयर निघालास. त्याबरोबर इकडे आर्यन हा दीपिकाला भेटण्यासाठी आलेला असतो, पण दीपिका त्याच्यावरती रागवलेली असते, ती त्याच्याशी बोलतच नसते. आर्यन म्हणत असतो दीपिका अगं खरंच सॉरी, मला कळतं आहे मी तुझ्या घरच्यांना भेटायला येईन बोललो आणि आलो नाही, तुला किती गिल्टी वाटलं असेल. अगं पण मावशीला अचानक चक्कर आली म्हणून मला घरी जावं लागलं. मग ती म्हणते आत्ता मग मावशींची तब्येत कशी आहे, त्या ठीक आहेत ना. अरे मग तू त्यांना इथे आपल्याच हॉस्पिटलला घेऊन यायचं होतंस ना. त्यावर आर्यन म्हणतो की अगं नाही, आमचं एक फॅमिली डॉक्टर आहेत, त्यांना मावशीची हिस्ट्री माहिती आहे ना, त्यामुळे तेच तिचं चेकअप करतात. त्यावर लगेच दीपिका म्हणते ठीक आहे, काही गरज लागली तर मला सांग. त्याबरोबर इकडे लगेचच सौंदर्या मॅडम कार्तिककडे आलेले असतात आणि त्या म्हणत असतात की कार्तिक तुला दीपामध्ये सुधारणा वाटतायत का रे. त्यावर कार्तिक म्हणतो हो मम्मा, अरे भरपूर दिवस झाले तिला कुठला मोठा धक्कासुद्धा बसलेला नाही आहे. त्यावर सौंदर्या मॅडम म्हणतात की हो ना, खरंच मलासुद्धा तेच वाटतं आहे आणि अजूनही ती ह्याच्यातून बाहेर निघू शकते, ती बरी होऊ शकते जर का ती ऑफिसला गेली तर. त्याबरोबर कार्तिक म्हणतो अगं नाही मम्मा, तिला आरामाची गरज आहे असं ती स्वतःसुद्धा म्हणाली होती ना, त्यामुळे इतक्यात नको. उलट मी तर विचार करत होतो की मी दीपाला घेऊन कुठेतरी 4-5 दिवसांसाठी बाहेर फिरायला जावं. त्यावर सौंदर्या मॅडम म्हणतात अरे वा, ही खरंच खूप उत्तम कल्पना आहे कार्तिक. दीपासुद्धा हाच विचार करत असेल की तिला किती चांगला नवरा मिळाला आहे आणि मला तर आई म्हणून तुझा नेहमीच अभिमान वाटत असतो. यू आर अ बेस्ट कार्तिक. बरं दीपाला विचारलंस का. त्याबरोबर इकडे सावंत सर आणि दीपा जेलमध्ये आलेले असतात आणि सावंत काका त्यांना विनंती करत असतात की यांना सेलमध्ये जाऊ देत. त्यावर तिथले हवालदार म्हणत असतात अहो सावंत, आपल्याला जाण्याची परवानगी नाही तर यांना कुठे आपण आतमध्ये सोडणार. त्यावर दीपा म्हणत असते हे बघा सर, असं करू नका प्लीज, मला जाऊ द्या, माझं खूप महत्त्वाचं काम आहे, माझ्या जीवन मरणाचा प्रश्न आहे प्लीज. त्याबरोबर लगेचच तो माणूस म्हणतो की ठीक आहे, तुम्ही एवढी विनंती करताय म्हणजे नक्कीच काहीतरी महत्त्वाचं काम असेल, पण तुम्हाला तुमचा मोबाईल आणि पर्स इथेच जमा करून जावं लागेल. त्यानंतर तो माणूस दीपाला सांगतो की सर्व काही ते जेवायला गेले तोपर्यंत तुम्ही पटकन या, नाहीतर मला अडचण येईल. दीपा म्हणते तुम्ही काळजी करू नका, मी लगेच येते. आणि मग दीपा त्या सेलमध्ये आतमध्ये येते आणि बघते तर काय, खरोखरच कार्तिकने दीपा दीपा असं सर्व भिंतीवरती लिहिलेलं असतं आणि त्याच्यावरती पुल्ल्या मारलेल्या असतात. हे सर्व बघून दीपाला खूप मोठा धक्का बसतो आणि कार्तिक तिच्याबरोबर जे जे काही वागलेलं असतो ते सर्व तिला आठवायला लागतं. ती विचार करते याचा अर्थ कार्तिक माझ्याबरोबर खोट्या प्रेमाने वागला तर. त्यानंतर सौंदर्या मॅडम कार्तिकचं कौतुक करत असतात आणि कार्तिक म्हणत असतो मी एवढं काहीच केलेलं नाही आहे. त्यावर दीपा म्हणते तू काय करतोयस हे मला माहिती आहे कार्तिक. त्याबरोबर कार्तिक दीपाकडे बघतच राहतो आणि आजचा एपिसोड इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सिरियलचे असेच लेटेस्ट आणि इंटरेस्टिंग अपडेट पाहत राहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू.